मावळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी बाजार खरं तर पीक जे आहे ते जमीनदोस्त झाले. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात दमदार पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. माचाळ परिसरातील ग्रामस्थांची पावसामुळे धावपळ. दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त. शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्याने 18,000 कोंबड्या मेल्या. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले मठ येथे 40 घरांना धोका. डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना पावसामुळे धोका. सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप. भात पेरणी मशागत करता येणार नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे गायीसह 3 जनावरांवर वीज पडून मृत्यू. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. दौंड तालुक्याला पावसाचा फटका. पावसामुळे शेतात पाणी साठल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली आहेत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.